मंडळी नमस्कार. पासवर्ड आनंदाचा या कार्यक्रमामध्ये आपण आनंदाच्या अनेक वाटा शोधतोय. आपल्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण करता येऊ शकेल आणि आपण इतरांच्या जीवनामध्ये कसा आनंद निर्माण करू शकू यावर आपण विचार करतोय. आज जो आपल्याला आनंदाचा पासवर्ड पाहायचा आहे तो आनंदाचा पासवर्ड म्हणजे आपण केलेली एक कृती अप्रत्यक्षपणे अनेकांच्या आयुष्यात आनंद नक्की निर्माण करते. कदाचित तुम्हाला ज्या व्यक्तीच्या आयुष्यात तुम्ही आनंद निर्माण केलाय ती व्यक्ती नक्की कोणती याचं उत्तर तुमच्याकडे नसेल, पण तरी सुद्धा तुम्ही आनंद निर्माण करू शकाल अशा पद्धतीची कृती मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला कोड्यात ठेवत नाही, सांगतो काय. कसं असतं बघा, एक मानसिकता असते की ज्या वेळेस आपण समूहात असतो ना, म्हणजे आपल्या बरोबरीला अनेक जण त्या ठिकाणी चांगले आहेत. आमचे म्यानमारचे संबंध अधिक चांगले आहेत. म्यानमारचे अध्यक्ष नोबेल पुरस्कार विजेते आहेत, त्याचा सन्मान झालेला आहे. लोकांनी विचार केला पाहिजे की नोबेल पुरस्कार प्राप्त केल्यानंतर ही भूमिका का घेतली, त्याचं कारण काय, का विचार करतोय लोक. शांतीचा संदेश नोबेल पुरस्कार मग आता लोकांना झालं काय ते मला कळत नाही. म्हणून भारताची सहिष्णुता संपलेली नाही, सहानुभूती कधी संपू शकत नाही. मी आता म्हटलं की बांगलादेशमध्ये आपत्ती आली, आम्ही मदत केलेली आहे. आम्ही विदेशामध्ये मदत पाठवतो. याचा अर्थ असा आहे की भारत आपला धर्म विसरलेला नाहीये आणि सरकारने जे बोललेले आहे सरकारचा विकास त्याप्रमाणे देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात राहणारा मुसलमान सुखी आहे. त्याच्याकरता आम्ही मदत करतो, काम करतो, प्रत्येक योजनेमध्ये त्यांना सहभाग घेतो आणि प्रत्येक राज्याला मदत करणारं सरकार आहे. म्हणून सरकारच्या धोरणामध्ये कुठं चूक नाही, भूमिकेत चूक नाही, दृष्टिकोन साफ आहे. आम्ही खूप बोलत नाही. म्हणून म्यानमार हा जो विषय आहे हा दगड बाजूला करावा, कारण रस्त्यावरून अनेक वाहनं जाणारी असतात. दिवसाचं काही नाही, पण एखादा रात्री मोटर बाईक वरला जाणारा असेल, जोराचा पाऊस असेल, त्याला तो दगड दिसला नाही तर काय होईल असा विचार आपल्या मनात येऊ शकतो. पण आपण काय विचार करतो, जाऊ दे ना, बाकीची लोक पण जात आहेत ना, तो हायवे काय माझ्या एकट्याचाच आहे का, त्यांचा पण आहे ना, कशाला आपण दूर करायचा. पण लक्षात घ्या, समजा तुम्ही तो दगड दूर केलात तर तुम्ही म्हणाल त्या दगड दूर करण्याचा आणि आनंदाचा काय संबंध. आनंदाचा संबंध आहे तो दगड तिथेच असताना एखादा मोटर बाईक वाला त्याच्यावर धडकला, पडला, ऍक्सिडेंट झाला आणि तो जर एक्सपायर झाला तर त्याच्या घरामध्ये जे दुःख निर्माण होईल ते निर्माण होणारं दुःख तुम्ही टाळलेलं असाल तो दगड बाजूला करून. फक्त कुणाच्या घरातलं दुःख तुम्ही टाळलंय याचं उत्तर तुमच्याकडे नसेल, पण कुणाच्या तरी घरामध्ये जे दुःख निर्माण होणार होतं, कायमचं दुःख निर्माण होणार होतं, काही त्या घरातला तो घरातल्यांना त्याची गरज असेल, त्याची बायको, मुलं, आई वडील या अप्रत्यक्षपणे एका घरामध्ये तुम्ही कायमचा आनंद दिलाय तुमच्या एका कृतीनं दगड उचलण्याच्या. पण खूप वेळा आपण विचार करतो मी एकटा का करू. मला आज तुम्हाला या मानसिकतेबद्दल बोलायचं आहे की मी एकटा का करू ही मानसिकता बाजूला करा आणि जी जी गोष्ट समूहामध्ये असताना सुद्धा जी गोष्ट तुम्हाला पुढाकारानं करता येईल ती स्वतःहून नक्की करा. जे जे करता येईल ते. समाजात बाकीचे बदल किती होतील ती नंतरची गोष्ट. आपण रस्त्यावरूनच चाललेलो असतो, आपल्याला दिसतं मोटर बाईक वरून पुढे चालवणारा नवरा आहे, तर पाठीमागे बायको आहे, एकतर ओढणी चाकामध्ये चाललेली असते, तरी आपण त्याला काही सांगत नाही. आपल्याला वाटतं कशाला सांगावं, बाकीचेही बघतायत ना. सांगितलं पाहिजे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या त्या आपण केल्या पाहिजेत. समूहाचा विचार सोडून द्या. अमृता देशपांडेला सांगलीच्या शास्त्री चौकात भर रस्त्यात दिवसा साधारणतः संध्याकाळच्या वेळेस ठार मारलं जातं आणि अख्खा चौक हे पाहत असतो, पण कुणीच काही करत नाही. का? कारण प्रत्येक जण हाच विचार करतो, मी एकटा कशाला करू, एवढे सगळे जण तर पाहत आहेत.
आता तुम्ही मला असा प्रश्न म्हणाल की तिला मारणारे त्यांच्या हातात शस्त्र होती, मग आपण एकट्यानं जाऊन आपण काय करू शकलो असतो? अहो, आजूबाजूची जी 8-10 जण आहेत ना, त्यांना पण वाटत होतं की वाचवावं, पण प्रत्येकाच्या मनात हाच विचार होता की मी एकटा कशासाठी जाऊ. मी तुम्हाला सांगतो, एकानं जर लिडरशिप घेतली आणि बाकीच्यांनाही आवाहन केलं की चला रे आपण जाऊया सगळे मिळून, तर एक पुढे गेला ना की बाकीचे आपोआप येत असतात त्याच्याबरोबर. फक्त तो एक कोण कोण जाणार तो एक. माझं म्हणणं आहे, तुम्ही जर हा कार्यक्रम ऐकताय तर समाजात जेव्हा जेव्हा असं घडेल त्या त्या प्रत्येक वेळेस तो एक कोण, तर तो एक मी असेल असं मनाशी ठरवलं तर तुमची एक कृती अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकेल. अहो, वर्गामध्ये शाळेमध्ये शिक्षक येतात, काही शिक्षक दारू पिऊन देखील आलेले असतात. अख्ख्या वर्गातल्या मुलांना कळत असतं की या सरांच्या, म्हणजे काही काही सांगतात ना की सरांच्या तोंडाला वास येतो, दारू पिऊनच येतात. अख्ख्या वर्गाला कळत असतं आणि सरांना असं वाटत असतं की मुलांना हे माहित नाही. अहो, विद्यार्थी खूप हुशार असतात, ते आपल्या सरांना पक्क ओळखत असतात. पक्क नाही, चांगलंच ओळखून असतात. ते चांगल्याला चांगलं म्हणतात, वाईटाला वाईट म्हणतात. पण अख्ख्या वर्गाला देखील माहित असून सरांचं दारू पिणं का चालू असतं? कारण त्यांना माहिती असतं दारू पिऊन आपण जरी गेलो तरी मुलांना कुठे काय कळतंय. पण त्याच वर्गातल्या प्रत्येक मुलगा हा विचार करतो की मी कशाला एकटा सांगू, बाकीचे तर सगळे आहेत ना, मी एकटा का करू. त्यानं जर एकट्यानं पुढाकार घेतला, त्याला समजा शक्य नसेल तर बरोबरीनं बाकीच्या मित्रांना जमवलं आणि एकदा तरी का होईना पण त्या सरांना नम्रपणे सांगितलं, आगावगिरी न करता नम्रपणे सांगितलं की सर, तुमचं हे बरोबर नाही. तुम्ही खूप चांगलं शिकवता, आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही हे जे करता हे बरोबर नाही असं एकाने जरी नम्रपणे सांगितलं ना, पुढच्याच्या कृतीमध्ये, तीव्रतेमध्ये फरक पडतो. 10 वेळा दारू पिऊन येणार असतील तर किमान 5 वेळा तरी ते कमी होतील. हीच मानसिकता अनेक ठिकाणी आहे. अनेक, म्हणजे तुम्ही अगदी हे शाळेतलं मी तुम्हाला उदाहरण दिलं, पण हीच मानसिकता तुम्ही घरच्या बाबतीतही घेऊ शकता. बघा, एका आईला 5 लेकरं असतात. 5ही जण श्रीमंतीच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर श्रीमंत असतात, सुशिक्षित असतात, योग्य असतात, जीवन व्यवस्थित चाललेलं असतं. पण तरी सुद्धा आईला सांभाळू शकत नाहीत. का? तर 5 असतात ना, 5. प्रत्येक जण काय विचार करतो की ती काय माझ्या एकट्याचीच आई आहे का, बाकीच्या 4घांनी नको का सांभाळायला, असं प्रत्येक जण विचार करत. परिस्थिती कशी आहे पहा. या 5च्या ऐवजी जर एकच मुलगा असता ना, तर जबाबदारी त्याच्या एकट्यावरच आली असती. तो बरोबर त्या आईला सांभाळतो. विरोधाभास कसा आहे, एक आई 5 मुलांना सांभाळू शकते, पण 5 मुलं एका आईला सांभाळू शकत नाहीत. का? तर पुन्हा तीच मानसिकता की मी एकटा हे का करू. अहो, अशी कितीतरी प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांमध्ये आपण काही करत नाही, कारण आपल्याला वाटत असतं आपल्या बरोबरीनं अनेक जण आहेत, मग मी एकटा का करू, कशासाठी मी हे करू. साध्या हॉलमध्ये जरी आपण गेलो ना, एखादा कार्यक्रम असेल ना, तर पुढच्या रांगा मोकळ्या असतात, तिथे कुणी येऊनच बसत नाही. सगळेजण पहिली रांग सोडूनच मागे बसत असतात. मी कशाला पुढे जाऊ. हा, त्या पुढच्या रांगेत बसणारी एक जमात असते बरं का. जमात म्हणजे मी चांगल्या अर्थानं बोलतोय. ती जमात म्हणजे ती जमात अशी असते की ती फोटो काढायचा असेल त्यावेळेस बरोबर पुढे येत असते. कॅमेरा कुठला चालू असेल चॅनलचा तर ती बरोबर पुढे असते आणि ती आल्याबरोबर त्यांचं ठिकाण ठरलेलं असतं की ते पहिल्याच जागेवर येऊन बसणार. अशा प्रकारची कोणती जमात, ते तुमचं तुम्ही शोधा, तुम्हालाही माहितीये, समाजात गेल्यानंतर तुम्हालाही कळेल आणि तुम्ही तर समजून बसलेले असतात. पुढं आपण नाही जायचं, जायला शिकलं पाहिजे. जो पुढे जातो तोच नेता असतो, तोच लीडर असतो. आणि लीडरशिप म्हणजे काय, राजकारणात येऊनच लीडरशिप केली पाहिजे याला लीडर म्हणतात असं नाही. ऍक्सिडेंट झालाय, तिथे मदतीची गरज आहे, आजूबाजूचे सगळे पाहतात, तुम्ही स्वतःहून गेलात, कृती करायला सुरुवात केली, बाकीच्यांना कामं वाटून दिलीत, त्यांनी करायला लागले, सगळेजण मदतीला येतात. ही लीडरशिप आहे. एकटा का करू हे सोडून द्या, करायला सुरुवात करा. एक हिअरिंग सर्व्हिसेस पुणे.
निवडणुका होत असतात. किती टक्के मतदान होतं याचा जर तुम्ही विचार केलात ना, तर जेवढी टक्का माणसं मतदान करत नाहीत ना, ती मतदान न करणारी माणसं काय विचार करतात माहितीये? ती विचार असा करत असतात, एकतर ते त्या राजकारणाला, निवडणुकीला इतके कंटाळलेले असतात की त्यांना असं वाटत असतं कुणी निवडून आलं ना तरी काही फरक पडणार नाही. आणि दुसरी एक मानसिकता असते की त्यांना असं वाटत असतं, अरे एवढे लोक मतदान करणारे आहेत, माझं एक मत आहे, ते मी एक मत दिलं काय आणि नाही दिलं काय एवढा मोठा फरक पडणार आहे, असा विचार करणारे बरेच जण असतात आणि म्हणून ते निवडणुकीला जात नाहीत. माझं म्हणणं आहे याच्यापेक्षा वेगळा विचार असा का करता येऊ शकत नाही? बघा, असा प्रयोग करून पहा. शक्यता अशी आहे की तुमचं एक मत सुद्धा देशाचं भवितव्य ठरवू शकतं. वेळ आली आणि नशिबानं फासे तसे टाकले तर तुमचं एक मत कसं? तुम्ही समजा खासदारकीच्या निवडणुकीला मतदान करताय, तुम्ही एक मत देणार आहात, त्या मतावर एक खासदार त्या पक्षाचा समजा निवडून आला, किती मतांना निवडून आला? समजा एकाच मतानं निवडून आला तुमच्या पक्षाचा, तुम्ही ज्याला मत दिलं तो खासदार, आणि तिकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी पण त्या एका खासदाराची गरज असेल तर देशाचा पंतप्रधान हा तुमच्या मतावर ठरलेला असणार आहे, ही जाणीव तुमच्या मनात ठेवा. पण आपण मात्र तसा विचारच करत नाही. आपण विचार करत राहतो की एका मतानं काय होणार आहे. जेव्हा मी मतदान करायला ते बटन दाबायला जाणार आहे तेव्हा मला जर खासदारकीची निवडणूक असेल तर तुमच्या लक्षात हे आलं पाहिजे की माझं एक मत देशाचं पंतप्रधान पद ठरवणार आहे. मी जर विधानसभेच्या निवडणुकीला गेलो असेल तर माझ्या मनात असं असलं पाहिजे की माझं एक मत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणार आहे, मी जे मत देतोय ते. मी एकटा का? ही मानसिकता जोपर्यंत आपली बाजूला होत नाही तोपर्यंत आपल्या आतमध्ये किती शक्ती आहे, ती शक्ती कोणती, कशा पद्धतीची आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकत नाही. आपण देशाच्या बाबतीतही असंच करत असतो ना. स्वतःच्या बाबतीतला विचार करत असताना की मी एकटा देशासाठी काय करू, देशानं मला काहीतरी दिलं पाहिजे. माझं म्हणणं आहे आपण उलटा विचार केला पाहिजे की मी देशासाठी काय करतो. आणि बघा, तुम्ही आपल्याला कशी सवय लागलेली असते पहा. मेंढरं कधी तुम्ही पाहिलीत का? बघा, मेंढरं चाललेली असतात, त्यातलं पुढचं मेंढरू ज्या वाटेनं जातं ना त्याच वाटेनं त्याची पाठीमागची मेंढरं चाललेली असतात. पाठीमागची मेंढरं वाट बदलण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे त्या मेंढरांना वेगळ्या वाटेतला जो काही आनंद आहे तो आनंद सुद्धा मिळत नाही. त्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये तुमची आमची अवस्था मेंढरासारखी तर झालेली नाही ना की कुणी यावं आणि कुणी आपल्याला हुसकवत राहावं आणि आपण तसं राहत राहावं. आपण मेंढरू नाही आहोत, आपण माणूस आहोत. आपली वेगळी वाट आपल्याला चोखाळता आली पाहिजे. आणि ज्या ज्या माणसांना वेगळ्या वाटा चोखाळता येतात, मी एकटा का करू असा विचार ज्यांच्या मनात नसतो, होय मीच करणार आहे आणि मी जे करेल ते योग्य असणार आहे. बघा, म्हणजे माझं म्हणणं असं नाहीये की मीच, कसं आहे, आत्मविश्वास आणि अहंकार याच्यामध्ये फरक आहे. आत्मविश्वास म्हणजे काय? मी हे करू शकतो, हा झाला आत्मविश्वास. आणि फक्त मीच हे करू शकतो हा झाला अहंकार. पण ज्यावेळेस तुम्ही मी एकटा म्हणून काहीतरी करत असाल तेव्हा आत्मविश्वासानं करा की मी हे करू शकतो, अहंकारानं नाही की मीच करू शकतो. जेव्हा तुम्ही पूर्ण आत्मविश्वास, पूर्ण या गोष्टी जेव्हा तुम्ही करायला लागाल तेव्हा तुम्ही जी वाट चोखाळाल ती वाट इतरांसाठी आदर्श असेल. तुमच्या स्वप्नातील कॅम्पस. जी जी व्यक्तिचरित्र, जी जी मोठ्या माणसांची चरित्र घडलेली आहेत, ज्यांनी समाजाला दिशा दिलेली आहे, ज्यांनी समाजाच्या समोर आदर्श निर्माण केलेली आहेत, अशा प्रत्येक चरित्राचा तुम्ही जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की ती माणसं मी एकटा काय करू असा विचार अजिबात करत राहिली नाहीत.
त्यांनी विचार असा केला की मी समाजाला आदर्श देणार आहे आणि मी जे करणार आहे त्यावर विश्वास ठेवून बाकीची माणसं तसं करणार आहेत. शिवाजी राजांच्या पूर्वी प्रत्येक जण सरदारकी पत्करायचा. आदिलशाही मोगलशाहीच्या विरोधी लढण्याचा कुणीच प्रयत्न करत नव्हता. शिवाजी राजांनी वेगळा विचार केला. मी त्यांच्यासारखा होणार नाही, मी माझं मराठी राज्य वेगळं निर्माण करीन. हा एकट्या मी न केलेला विचार आहे आणि मग त्याला बाकीच्यांची साथ मिळालेली आहे. बाकीच्यांची साथ नक्की मिळते. तेवढी फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती असेल ना आपल्यामध्ये, तेवढी इच्छाशक्ती. कसं असतं, राजकारण शेवटी कशाला म्हणतात माहितीये का, की नेता कशाला म्हणतात, की जे माझ्या मनात आहे ते मला जनात उतरवता आलं पाहिजे. माझ्या मनात जे वाटतंय ते वाटणं मला कृतीत उतरण्यासाठी इतर लोकांची मला मदत घेता आली पाहिजे आणि त्यांनी माझ्याकडे असे काहीतरी प्रभावी गुण पाहिजेत की मी जे करतोय त्याच्यासाठी 100 माणसं माझ्या बरोबरीला आली पाहिजेत, 1000 झाली पाहिजेत. माझे विचार त्यांच्यापर्यंत उतरले पाहिजेत आणि ते उतरवण्यासाठी आधी स्वतःचा स्वतःवर आणि स्वतःच्या विचारांवर जर विश्वास असेल तरच आपण ते उतरवू शकतो. आणि ज्यांचा विश्वास स्वतःच्या विचारांवर असतो, ज्यांचा विश्वास स्वतःवर असतो, ते कधीही एकटे नसतात. त्यांना माहितीच असतं की अरे मी एकटा नाहीये, माझ्या बरोबरीला अनेक जण आहेत, मी फक्त आवाज टाकायची खोटी, ते सगळे जण उभे राहणार आहेत. आज जे जे हे कार्यक्रम ऐकतायत, मला त्या सगळ्यांना ही विनंती करायची की तुम्ही समाज जीवन जगताय, सगळ्या ठिकाणी जाताय, कुठेही जाताय, तुम्हाला जेव्हा जेव्हा मी करण्याची काहीतरी संधी असेल तेव्हा लोकांचा विचार करू नका. तुम्ही समूहातले असलात तरी तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही ती गोष्ट करा, ती वाट तुम्ही चोखाळा. तुमचं एकट्याचं करणं बाकीच्यांना प्रेरणादायी असेल, प्रोत्साहन देणारं असेल आणि तुमची कृती कुणाच्याही आयुष्यात आनंद निर्माण करणारी असेल. चांगलं काम करताना मी एकटा करतोय याचा विचार करू नका. हा, वाईट काम जेव्हा करत असाल ना तेव्हा विचार करा की अरे आजूबाजूचं कुणीच वाईट करत नाही, मी मात्र एकटा करतोय. पण नेमकं उलट होतं, भ्रष्टाचार, वाईट गोष्टी समाजात